आपल्या वीज ग्रीडमध्ये एक असा घटक आहे ज्याकडे आपलं लक्ष सहसा जात नाही, पण तो खूप महत्वाचा आहे. तो म्हणजे ट्रान्सफॉर्मर ऑइल. आज आपण ह्याच अदृश्य रक्षकाची संपूर्ण कहाणी जाणून घेणार आहोत. विचार करा, प्रत्येक मोठ्या ट्रान्सफॉर्मरच्या आत हे तेल शांतपणे दोन जीवनावश्यक कामं करत असतं. एक, ते विजेच्या प्रवाहापासून संरक्षण देतं, म्हणजे इन्सुलेशन. आणि दुसरं, ते ट्रान्सफॉर्मरला गरम होऊ देत नाही, म्हणजे त्याला थंड ठेवतं. खरं तर या तेलाशिवाय आपलं संपूर्ण पॉवर ग्रिड एका क्षणात ठप्प होऊ शकतं. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? आपण सुरुवात करणार आहोत ह्या तेलाचं काम आणि महत्त्व समजून घेण्यापासून. मग ते खराब का होतं, ते तपासण्यासाठी कोणत्या चाचण्या आहेत, आणि सगळ्यात शेवटी त्याची देखभाल करणं इतकं गरजेचं का आहे, हे सगळं आपण पाहू. चला तर मग सुरुवात करूया या अदृश्य रक्षकाच्या कामापासून. ट्रान्सफॉर्मरच्या आतमध्ये एक वेगळंच विश्व असतं, आणि तिथे हे तेल दोन मुख्य भूमिका बजावतं. पहिला म्हणजे एखाद्या स्पंजप्रमाणे ते आतली सगळी उष्णता शोषून घेतं आणि ट्रान्सफॉर्मरला थंड ठेवतं. आणि दुसरं, ते हाय व्होल्टेजला कंट्रोलमध्ये ठेवतं, जेणेकरून शॉर्ट सर्किटसारखा धोका टळतो. ही दोन्ही कामं ट्रान्सफॉर्मरच्या आयुष्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. आता एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सगळं तेल काही सारखं नसतं. यात मुख्य 3 प्रकार आहेत. सर्वात जास्त वापरलं जातं ते म्हणजे मिनरल ऑइल, कारण ते प्रभावी आणि स्वस्त आहे. पण ते ज्वलनशील असतं. म्हणूनच खाणी किंवा मोठ्या रिफायनरींसारख्या धोकादायक ठिकाणी सिलिकॉन किंवा सिंथेटिक हायड्रोकार्बनसारखे न पेटणारे सुरक्षित पर्याय वापरले जातात. मग एका चांगल्या म्हणजे आदर्श ट्रान्सफॉर्मर ऑइलमध्ये नक्की काय गुण असायला हवेत? चला पाहूया. हे बघा, हे आहेत ते 5 सुवर्ण नियम. त्यात विजेला रोखण्याची जबरदस्त ताकद हवी. त्याची स्निग्धता कमी हवी, म्हणजे ते मधासारखं घट्ट नसावं, पाण्यासारखं असावं, जेणेकरून ते सहज सगळीकडे पसरेल आणि कूलिंग व्यवस्थित होईल. त्याचा फायरिंग पॉइंट खूप जास्त हवा, म्हणजे ते सहजासहजी पेट घेणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यात आर्द्रता शोषून घेण्याची क्षमता कमीत कमी असावी. पण इथेच तर खरी मेख आहे. कितीही चांगलं तेल असलं तरी ते कायम टिकत नाही. ते हळूहळू खराब होतंच. तर मग प्रश्न येतो की असं काय होतं ज्यामुळे हे महत्त्वाचं तेल आपलं काम करणं थांबवतं? यामागे 3 मुख्य विलन आहेत. पहिला म्हणजे हवा आणि ओलावा, जे तेलाची ताकद कमी करतात. दुसरा आहे ऑक्सिडेशन, ज्यामुळे तेलात गाळ तयार होतो आणि कूलिंग सिस्टम ब्लॉक होते. आणि तिसरा म्हणजे तांब्यासारखे धातू, जे तेलात रासायनिक बदल घडवून त्याला आम्लयुक्त म्हणजे ॲसिडिक बनवतात. आता आपण बघूया की इंजिनियर्स ह्या तेलाचं आरोग्य कसं तपासतात. म्हणजे जसं डॉक्टर आपली तपासणी करतात तसंच काहीसं. हे बघा, हा आहे डायग्नॉस्टिक डॅशबोर्ड. या 4 मुख्य चाचण्या आपल्या तेलाच्या तब्येतीबद्दल सगळं काही सांगतात. प्रत्येक चाचणी ही एका विशिष्ट समस्येचं निदान करण्यासाठी बनवली आहे. जसं की तेलात पाणी आहे का, ते ॲसिडिक झालंय का, किंवा त्याची वीज रोखण्याची शक्ती किती उरली आहे. यातली पहिली आणि सगळ्यात सोपी टेस्ट आहे क्रॅकल टेस्ट. नावातच सगळं आहे. ही अगदी साधी पण खूप प्रभावी चाचणी आहे. यात फक्त तेलाचा एक छोटा नमुना घेऊन त्याला गरम केलं जातं आणि यातूनच आपल्याला खूप मोठी माहिती मिळते. आता इथे नीट ऐका. जर तेल गरम करताना काहीच आवाज आला नाही तर समजा सगळं आलबेल आहे, तेल सुरक्षित आहे. पण जर तडतड असा आवाज आला तर ती धोक्याची घंटा आहे. याचा सरळ अर्थ होतो की तेलात पाणी मिसळलेलं आहे, जे शॉर्ट सर्किटला आमंत्रण देऊ शकतं. आता वळूया ॲसिडिटीकडे. हे एका साखळीसारखं काम करतं. तेलाचं ऑक्सिडेशन होतं, त्यातून ॲसिड तयार होतं, आणि हे ॲसिड आतल्या इन्सुलेशन पेपरला अक्षरशः पोखरून काढतं. यामुळे संपूर्ण सिस्टीम फेल होऊ शकते. ही टेस्ट म्हणजे एक छोटीशी केमिस्ट्री लॅबच आहे. आपण तेलाचा नमुना घेतो, त्यात काही रसायनं टाकतो आणि मग रंगांचा खेळ सुरू होतो. जर रंग हिरवा दिसला तर सगळं ठीक आहे, पण जर तो पिवळा किंवा केशरी झाला तर समजावं की तेलात ॲसिडचं प्रमाण वाढलं आहे आणि आता लगेचच काहीतरी करायला हवं. आणि आता आपण या सगळ्या निदान प्रक्रियेच्या सगळ्यात महत्त्वाच्या, सगळ्यात टेक्निकल चाचणीकडे आलो आहोत. ही या संपूर्ण विश्लेषणाचा कळस आहे. डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ नाव थोडं मोठं आहे, पण कन्सेप्ट सोपा आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर तेलाची विजेचा शॉक सहन करण्याची ताकद किती आहे हे मोजणं. ज्या मर्यादेनंतर तेल हार मानतं आणि त्यातून वीज वाहू लागते त्यालाच ब्रेकडाऊन व्होल्टेज किंवा BDV असं म्हणतात.
ही चाचणी करण्यासाठी एक खास उपकरण वापरतात ज्याला ऑइल टेस्ट सेल म्हणतात. यात 2 इलेक्ट्रोड असतात, अगदी जवळजवळ, फक्त 2.5 मिलीमीटर अंतरावर. या सेलमध्ये तेलाचा नमुना भरला जातो आणि मग त्याला हाय व्होल्टेज सर्किटशी जोडलं जातं. आणि मग खरा खेळ सुरू होतो. व्होल्टेज हळूहळू वाढवत नेतात आणि ज्या एका क्षणी त्या 2 इलेक्ट्रोड्सच्या मध्ये पहिली ठिणगी चमकते, तोच असतो ब्रेकडाऊन व्होल्टेज. तो क्षण अचूकपणे नोंदवला जातो आणि तोच त्या तेलाच्या ताकदीचा पुरावा असतो. तर नियम काय सांगतात? नवीन फिल्टर न केलेल्या तेलाची ताकद कमीत कमी 30 किलोव्होल्ट म्हणजे 30 kV असायलाच पाहिजे. हा एक बेसिक स्टँडर्ड आहे. आणि फिल्टर केल्यावर काय? तर हीच ताकद वाढवून किमान 40 किलोव्होल्ट्स म्हणजे 40 kV झालीच पाहिजे. यापेक्षा कमी असेल तर ते तेल वापरण्यायोग्य नाही आणि ते बदललेलंच बरं. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? आपण आलो आहोत शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर. शेवटी एकच प्रश्न राहतो. आपल्या पॉवर ग्रीडमधलं हे तेल आपल्यासाठी एक मूक संरक्षक आहे की एक लपलेला धोका? आणि याचं उत्तर जाणून घ्यायचा एकच मार्ग आहे, नियमित तपासणी. कारण हीच देखभाल आपल्याला आणि आपल्या वीज पुरवठ्याला एका मोठ्या संकटापासून वाचवते.